नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्याचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहोत. उद्या बँक निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. तर सुरुवातीला आपण निफ्टीचे ॲनालिसिस बघू, त्यानंतर आपण बँक निफ्टीचे एक्सपायरी सेटअप डिस्कस करू. तर निफ्टीने आज 21,665 वरती क्लोजिंग दिली आहे. तर मॉर्निंगमध्ये निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला. 21,555चा निफ्टीने लो लावला आणि तिथून स्लो अँड स्टडी निफ्टीने अपसाईडची मुवमेंट केली आणि 21,691चा हाय लावून 21,665 वरती क्लोजिंग दिली. तर निफ्टीमध्ये आपण हा एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे. तुम्ही जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला मॉर्निंगमध्ये एक छोटासा फॉल बघायला मिळाला. त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपल्याला कम्प्लिटली साइडवेज मुवमेंट बघायला मिळाली. रेड ग्रीन असं कॉम्बिनेशन आपण बघितलं आणि त्याच्यानंतर 3 नंतर निफ्टीमध्ये आपल्याला बँक निफ्टीमध्ये आपण एक रेड कॅन्डलचा डाऊन साईडचा मुवमेंट बघितला. तर बँक निफ्टीची ॲव्हरेज क्लोजिंग 47,761 वरती बँक निफ्टीने क्लोजिंग केलेली आहे. तर आता आपण निफ्टीचं पहिलं ॲनालिसिस करू, त्यानंतर आपण बँक निफ्टीकडे वळू. तर निफ्टीमध्ये आपण हा जो ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे तो फ्लॅट ओपनिंगमध्ये खूप कामाचा ठरणार आहे. फ्लॅट ओपनिंग जिकडे निफ्टी क्लोज झाले तिकडे जर निफ्टीने ओपनिंग दिली आणि हा ट्रेंड लाईन जर प्रॉपरली डाऊन साईडला ब्रेक केला तर नक्कीच आपल्याला 21,740च्या खाली पुढचा ट्रेड घ्यायचा आहे. टार्गेट जे आपले असतील डाऊन साईडला ते 21,550 पर्यंतचे टार्गेट्स आपण निफ्टीमध्ये डाऊन साईडला घेऊ. म्हणजे जो आजचा लो लागला आहे तिथपर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळतील. फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टी या ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेऊन हा जो रेजिस्टन्स आहे 21,790चा 21,790च्या वरती निफ्टी जर प्रॉपरली ट्रेड करू लागेल तर आपण 21,690च्या वरती काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड घेणार आहोत. 21,760चं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 21,800 आपला नेक्स्ट टार्गेट निफ्टीमध्ये बघायला मिळेल. तर निफ्टीमध्ये आपल्याला दुपारनंतर रिकव्हरी बघायला मिळाली, पण बँक निफ्टीने ओपनिंगवरती दिली आणि जी क्लोजिंग दिली डाऊन साईडला दिली, पण निफ्टीमध्ये आपण छोटीशी अपसाईडची रिकव्हरी बघितली. त्याच्यामुळे फ्लॅट ओपनिंग जर निफ्टी झाली तर नक्कीच आपल्याला 2 लेवलचा वेट करायचा. आयदर 21,690च्या वरती आपण कॉलसाठी जाऊ किंवा डाऊन साईडला 21,640च्या खाली जर निफ्टी ट्रेड करू लागेल तर आपण 21,640च्या खाली काय करणार आहोत, पुढचा ट्रेड घेणार आहोत. तर उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी आहे. मार्केट जर तुम्ही बघितलं तर गेले काही दिवस मार्केटमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात व्हॉलेटिलिटी बघायला मिळते. म्हणजे प्रीमियमचे पॉईंट्स आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात अप अँड डाऊन होताना दिसत आहे. तर अशा कंडिशनमध्ये प्रॉफिट बुकिंग करणं थोडंसं कठीण होतं. त्याच्यामुळे शक्यतो कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करा, जेणेकरून काय होईल तर आपल्याला ट्रेडवरती कंट्रोल राहील. आपण जर क्वांटिटी जास्त वाढवली तर ट्रेडवरती आपला कंट्रोल राहणार नाही आणि आपण इमोशनल जर झालो तर नक्कीच आपला खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळं प्रॅक्टिकल राहून ट्रेड करण्याचा प्रयत्न तुमचा असला पाहिजे. तर फ्लॅट ओपनिंगचं आपण क्लिअरली इकडे डिस्कशन केलं. उद्या जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये डेफिनेटली जो क्लोजिंग पॉईंट आहे, क्लोजिंग पॉईंटच्या खाली जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत आपल्याला कोणताच पुढचा ट्रेड प्लॅन करायचा नाही. कारण हा जो रेजिस्टन्स आहे तो सपोर्टचं काम करू शकतो. त्याचबरोबर हा जो ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केला एक्झॅक्टली या ट्रेंड लाईनवरती निफ्टीने 3 ते 4 वेळा इथून सपोर्ट घेतलेला आहे. त्याच्यामुळं जोपर्यंत क्लोजिंग पॉईंटच्या वरती असेल किंवा तुम्ही 21,660च्या वरती जोपर्यंत निफ्टी असेल, स्पेशली फ्लॅट गॅप अप ओपनिंगमध्ये, तोपर्यंत आपला कॉलचा प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. म्हणजे जर गॅप अप ओपनिंग जर निफ्टीची 21,720च्या आसपास 21,730च्या आसपासची ओपनिंग झाली आणि सरळ जर निफ्टी डाऊन साईडला येताना दिसेल तर आपल्याला या लेवलच्या वरती बघायचं आहे की निफ्टी जो सपोर्ट घेते की नाही. जर निफ्टीने सपोर्ट घेतला, फर्स्ट टाइम जर सपोर्ट घेऊन निफ्टी अपसाईडला गेली तर आपल्याला लगेच तिकडे ट्रेड करायचं नाही. जर निफ्टी फर्स्टली थोडीशी अपसाईडला गेली, परत डाऊन साईडला येऊन जर आपल्याला परत एकदा बुलिश कॅन्डलस्टिक दाखवेल तर नक्कीच आपण सेकंड अटेम्प्टवरती तिकडे कॉलसाठी जाऊ. जोपर्यंत निफ्टी या ट्रेंडलाईनच्या वरती असेल तोपर्यंत आपला कॉलचा प्लॅनिंग असेल. टार्गेट जे असतील ते 21,760 ते 21,800 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. 21,800 हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स जर क्रॉस केला तर नक्कीच आपण 21,900 ते 21,950चे लेवल्स येणाऱ्या दिवसामध्ये बघू शकतो. तर गॅप अप ओपनिंगमध्ये आपली क्लिअर स्ट्रॅटेजी असेल. या ट्रेंडलाईनच्या खाली जर निफ्टी ट्रेड करू लागेल किंवा क्लोजिंग पॉईंटच्या खाली निफ्टी ट्रेड करू लागेल तर डेफिनेटली आपण तिकडे कॅन्डलस्टिक बघून पुटसाठी जाणार आहोत. टार्गेट जे आपले असतील ते 21,550 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळतील. तर हा आपला ओव्हरऑल गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅप अप ओपनिंग नंतर जर निफ्टी सरळ वरती ट्रेड करताना दिसेल, म्हणजे सरळ ओपनिंग नंतर मार्केट जर अपसाईडला जाताना दिसेल तर आपल्याला 21,800 हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सच्या आसपास निफ्टीला येऊ द्यायचं आहे. इकडे निफ्टीमध्ये जो पण बेरिश कॅन्डलस्टिक बनेल त्या कॅन्डलस्टिकवरती आपण काय करणार आहोत, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. जर निफ्टीने हा लेवल जर प्रॉपरली ब्रेक केला तर याच्यावरती सस्टेन होणं गरजेचं असेल. निफ्टी जर या लेवलच्या वरती 21,800च्या वरती
सस्टेन होत असेल तरच आपण तिकडे कॉलसाठी जाऊ. अदरवाईज ज्या प्रकारे मार्केटमध्ये आपल्याला इकडे ट्रॅप मुवमेंट बघायला मिळाला त्या प्रकारे मार्केट ट्रॅप करून सर्वांना परत एकदा डाऊन साईडला येऊ शकतं. त्याच्यामुळं गॅप ओपनिंगमध्ये मार्केट सरळ वरती गेलं तर या लेवलवरती आपल्याला ट्रेड आयडेंटिफाय करायचा आहे. 21,800 वरती आपल्याला काय करायचं आहे, ट्रेड आयडेंटिफाय करायचा आहे. गॅप अप ओपनिंग एक्झॅक्टली जर 21,800च्या आसपास या रेजिस्टन्सच्या आसपास जर ओपनिंग झाली तर नक्कीच मी काय करेन, एक पुढचा ट्रेड ट्राय करेन. स्टॉप लॉस माझा 21,800 च्या वरती मी एक 20-25 पॉईंटचा चार्टवरती काय करेन, स्टॉप लॉस लावेन. टार्गेट्स माझे असतील डाऊन साईडला 21,700 ते 21,665 म्हणजे तो क्लोजिंग पॉईंट आहे तिथपर्यंत टार्गेट्स मी डाऊन साईडला घेण्याचा प्रयत्न करेन. तर हा आपला ओव्हरऑल मोठ्या गॅप अप ओपनिंगचा निफ्टीचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. निफ्टीमध्ये जर उद्या गॅप डाऊन ओपनिंग झाली तर डेफिनेटली जिथून निफ्टीमध्ये रेजिस्टन्स बघायला मिळतो 21,700 हा जो रेजिस्टन्स आहे, जोपर्यंत निफ्टी 21,700च्या खाली असेल तोपर्यंत आपला पुढचाच प्लॅनिंग असणार आहे. जर निफ्टी या ट्रेंडलाईनच्या आसपास इकडे गोटी ओपन झाली तर चान्सेस आहेत की निफ्टी काय करेल, या ट्रेंडलाईनपासून डाऊन साईडला जाण्याचा प्रयत्न करेल. तर आपण काय करणार आहोत, क्लोजिंग पॉईंट किंवा हा जो रेजिस्टन्स आहे या रेजिस्टन्सच्या आसपास आपण काय करणार आहोत, एखादी बुलिश कॅन्डल बेरिश कॅन्डल बघून तिकडे आपण पुढचा ट्रेड आयडेंटिफाय करणार आहोत. ओके, गॅप डाऊन ओपनिंग होऊन जर निफ्टीने 21,700ची लेवल जर प्रॉपरली ब्रेक केली, ब्रेक म्हणजे काय, ब्रेकआउट नंतर जर निफ्टीकडे सस्टेन होताना दिसेल तर 21,700च्या वरती आपण काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. अदरवाईज जोपर्यंत निफ्टी 21,700च्या खाली असेल स्पेशली गॅप डाऊन ओपनिंगमध्ये तोपर्यंत आपला पुढचा प्लॅनिंग असणार आहे. टार्गेट्स आपले जे असतील ते 21,550 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये डाऊन साईडला बघायला मिळतील. हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा गॅप डाऊन ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग ऑलमोस्ट आजच्या लोच्या आसपास जर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर डेफिनेटली आजच्या लोच्या आसपास आपल्याला काय बायर्स आलेले बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळं निफ्टीमध्ये गॅप डाऊन ओपनिंग जर 21,550च्या आसपास इकडे कुठे जर झाली तर 21,550ची लेवल ब्रेक होऊ द्या. 21,550ची लेवल जर प्रॉपरली निफ्टीने ब्रेक केली, ब्रेक नंतर रिटेस्ट करून जर निफ्टी डाऊन साईडला जाताना दिसेल तर आपण 21,550च्या खाली पुढसाठी जाऊ. अदरवाईज 21,550 वरती आपल्याला कॉलचा पण ट्रेड बघायला मिळू शकतो. त्याच्यामुळे 21,550 हा मोठ्या गॅप डाऊन ओपनिंगमध्ये खूप महत्त्वाचा लेवल असणार आहे. तर या लेवलवरती आपल्याला ट्रॅप व्हायचं नाही. 21,550 वरती आपल्याला बघायचं आहे की मार्केटनं ब्रेकडाऊन दिलं त्याच्यानंतर रिटेस्ट करायचं, तर मार्केट अपसाईडला आलं तिकडे आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपर सेटअप बघून आपल्याला तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करायचा आहे. अदरवाईज मार्केट काय करू शकतं, आपल्याला डाऊन साईडला ब्रेकडाऊन दाखवू शकतं आणि परत मार्केट अपसाईडला येताना दिसू शकतं. त्याच्यामुळे ब्रेकडाऊन जर दिला तर त्याच्यानंतरची कॅन्डल जी कशी बनते किंवा पॉज जर घेतला, पॉज नंतर मार्केट जर डाऊन साईडला ब्रेकडाऊन करताना दिसेल तर नक्कीच आपण तिकडे पुढचा ट्रेड प्लॅन करू. त्याच्यामुळे अशा प्रकारच्या लेवल्सवरती थोडंसं कॅन्डलस्टिक बघून ट्रेड आयडेंटिफाय केला तर नक्कीच आपल्याला तिकडे फायदा होऊ शकतो. कधीही मार्केटमध्ये धावत्या ट्रेडमध्ये आपल्याला एंट्री करायची नसते. ज्यावेळेस मार्केटमध्ये आपल्याला अशा प्रकारच्या कॅन्डलस्टिक दिसतात त्यावेळेस खूप सारे लोक काय करतात, एंट्री बनवण्याचा प्रयत्न करतात. पण काय होतं, आपण जो प्रीमियम 60ला बाय करण्याचा आपला हेतू असतो तोच प्रीमियम आपला 80 रुपयाच्या आसपास बाय होतो. त्याच्यानंतर काय होतं, थोडीशी मार्केटनं थोडंसं करेक्शन दिलं तर आपला तिकडे परत तो प्रीमियम आपण 80 रुपये जो प्रीमियम घेतलेला असतो तो आपल्याला 60 रुपयाच्या आसपास दिसतो. तर यामध्ये काय होतं, आपलं इन्स्टंटली 20 पॉईंटच्या आसपास आपल्याला तिकडे लॉस बघायला मिळतो. त्याच्यामुळे कधीही धावत्या ट्रेंडमध्ये आपल्याला एंट्री करायची नसते. प्रॉपर लेवलवरती मार्केट जर आपल्याला मिळत असेल तर नक्कीच आपण तिकडे ट्रेड करू शकतो. कधी कधी काय होतं, या लेवलच्या आसपास आपण जर एंट्री बनवली तर डेफिनेटली मार्केटमध्ये जर अशा प्रकारचा फॉल आला तर नक्कीच आपल्याला जबरदस्त फायदा होतो. पण धावती ट्रेंड असेल, फॉर एक्झाम्पल आपण इकडे मॉर्निंगमध्ये कॉलचा ट्रेंड बँक निफ्टीमध्ये घेतला होता, त्याच्यामुळे आपल्याला हा पुढचा ट्रेड आयडेंटिफाय करता आला नाही. तर त्याच्यामुळे दोन्ही साईडचा कधीही विचार करू नका. तुम्ही जर एखादा ट्रेड घेतला असेल तर त्याच्यामध्ये प्रॉपर जोपर्यंत तुमचा आयदर टार्गेट किंवा स्टॉप लॉस हिट होत नाही तोपर्यंत तुम्हाला तो ट्रेड थोडासा बघणं गरजेचं असते. जर चुकीचा ट्रेड असेल तर तुम्ही नक्कीच तिकडे कॉस्ट टू कॉस्ट किंवा तुम्ही 10-15 पॉईंटचा लॉस घेऊन बुक करू शकता. पण पहिला तुम्ही जो ट्रेड घेतलाय त्या ट्रेडवरती तुमचं ऑब्झर्वेशन असणं गरजेचं आहे. तर हा आपला निफ्टीचा आपण प्लॅनिंग इकडे डिस्कस केला. तर आता आपण बघू बँक निफ्टीमध्ये आपलं काय प्लॅनिंग बनू शकतं, कशा प्रकारे आपल्याला बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करायची आहे. तर बँक निफ्टीमध्ये डेफिनेटली आपला मॉर्निंगमध्ये इकडे बँक निफ्टीने स्टॉप लॉस हिट केला. बँक निफ्टीमध्ये आपल्याला इकडे चांगला पॅटर्न बघायला मॉर्निंग स्टारचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळाला होता. तर त्याच्यावरच आपण इकडे कॉलचा ट्रेड घेतला होता. पण डेफिनेटली हा मॉर्निंग स्टार पॅटर्न आपला फेल ठरला आणि शार्प आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळाली. म्हणजे ज्या लोकांनी पण आपण जसं कॉलचा ट्रेड घेतला त्याच प्रकारे अशा बरेच लोकांनी इकडे कॉलचा ट्रेड घेतले असतील तर त्यांची स्टॉप लॉस हंट करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला अशा प्रकारची कॅन्डलस्टिक बघायला मिळाली. त्याच्यानंतर दिवसभर तुम्ही जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर कम्प्लीट बँक निफ्टीमध्ये आपल्याला साइडवेज आणि बोरिंग मुवमेंट बघायला मिळाली आणि 3 नंतर बँक निफ्टीने आपल्या डाऊन साईडची एक शार्प मुवमेंट दाखवली.
तर उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये 47,750 जो सपोर्ट असणार आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. 47,750च्या खाली बँक निफ्टी ट्रेड करताना दिसेल तर आपण तिकडे काय करणार आहोत, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. अदरवाईज 47,750 वरती जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एखादी बुलिश कॅन्डलस्टिक दिसेल तर क्लिअर आपण तिकडे कॉलसाठी जाऊ. तर उद्या बँक निफ्टीची विकली एक्सपायरी आहे, त्याच्यामुळे आपण ॲट द मनी आणि इन द मनीचे ऑप्शन्स असतील आणि जेवढं तुम्ही कंट्रोल करू शकता तेवढ्याच लॉटमध्ये तुम्ही ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. ओव्हर ट्रेडिंग स्पेशली बँक निफ्टीमध्ये करू नका, कारण बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर बघितलं बँक निफ्टी कम्प्लिटली पॉज घेताना दिसते. रोज आपल्याला बँक निफ्टीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे पॉज मुवमेंट बघायला मिळतात, म्हणजे बँक निफ्टीमध्ये आपल्याला जास्त व्हॅल्यूम येताना दिसत नाही. ज्यावेळेस मार्केटमध्ये व्हॅल्यूम असेल त्यावेळेस मार्केटमध्ये मोमेंटम बघायला मिळतो. त्याच्यामुळे जर तुम्ही एखादा ट्रेड घेतला, ओटीएमचा ऑप्शन बाय करून तुम्ही जर एखादा ट्रेड घेतला आणि मार्केटमध्ये जर व्हॅल्यूम नसेल तर त्याच्यामध्ये काय होईल, तुमचा प्रीमियम डिकेमुळे लॉस होऊ शकतो. तर ह्या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करणं गरजेचं असतं, कारण डेलीच मार्केट तुम्हाला ट्रेंडिंग मुवमेंट देणार नाहीये. मोस्टली मार्केट हे साईडवेज असतं. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ऑप्शन सेलर्स जे असतात त्यांना मोस्टली प्रॉफिट होताना दिसतं. ज्यावेळेस मार्केट ट्रेंडिंग असेल त्यावेळेस ऑप्शन बायर हा प्रॉफिट करताना दिसतो. त्याच्यामुळं उद्या बँक निफ्टीमध्ये 47,750 हा जो डाऊन साईडचा सपोर्ट आहे तो खूप महत्त्वाचा असणार आहे. बँक निफ्टीची ॲव्हरेज क्लोजिंग इथून 100 पॉईंट वरती आलेली आहे, म्हणजे 47,760 वरती बँक निफ्टीची ॲव्हरेज क्लोजिंग आलेली आहे. तर बँक निफ्टी जर उद्या फ्लॅटच ओपन झाली, म्हणजे जिकडे क्लोज झाले तिकडे जर ओपन होऊन सरळ डाऊन साईडला येईल तर 47,750 वरती आपल्याला बघायचं की बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारची कॅन्डलस्टिक बनते. जर बँक निफ्टी आपल्याला इकडे सपोर्ट करताना दिसेल तर 47,750 वरती आपण कॉलचा ट्रेड घेणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 47,900 ते 48,000 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील. तर कॉलचा ट्रेड आपण एक्झॅक्टली जिथून बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला त्या लेवलच्या वरती, म्हणजे 47,900च्या वरती आपण एक छोटासा कॉलचा ट्रेड ट्राय करू शकतो. टार्गेट्स आपले असतील 48,100 पर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट 100 ते 200 पॉईंटच्या आसपास आपण टार्गेट घेण्याचा तिकडे प्रयत्न करू. तर सिंपल तुम्हाला 47,900च्या वरती कॉलसाठी जायचं आहे आणि डाऊन साईडला 47,750 ची लेवल जर प्रॉपरली ब्रेक केली तर आपण तिकडे काय करणार आहोत, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. टार्गेट्स आपले असतील 47,450 ते 47,250 पर्यंतची टार्गेट्स आपण डाऊन साईडला पुटमध्ये घेण्याचा प्रयत्न करू. तर हा आपला ओव्हरऑल फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे बँक निफ्टीचा डिस्कस केला आहे. तर बँक निफ्टीमध्ये जर उद्या गॅप अप ओपनिंग जर झाली तर गॅप अप ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असेल, कारण बँक निफ्टीमध्ये अपसाईडला 48,250 वरून बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला आणि त्यासोबत बँक निफ्टीमध्ये 48,100 हा एक बँक निफ्टीचा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे बँक निफ्टी ओपन जर गॅप अप झाली तर आपल्याला बघायचं की बँक निफ्टी ओपनिंग नंतर कुठे ट्रेड करताना दिसेल. जर बँक निफ्टी सरळ वरती जाताना दिसेल तर 48,100 आणि 48,250 या लेवलच्या आसपास जर बँक निफ्टी आपल्याला गॅप अप ओपनिंगमध्ये मिळेल तर तिकडे आपण काय करणार आहोत, पुट चार्ट आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे जर एखादा बेरिश कॅन्डलस्टिक जर दिसेल तिकडे तर आपण तिकडे काय करू, पुटचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स जे आपले एक्झॅक्टली 48,100 वरून बँक निफ्टी फॉल करताना दिसेल तर फर्स्ट टार्गेट आपलं असेल 47,900चं, त्याच्यानंतर 47,750 जो की क्लोजिंग पॉईंट आहे तो आपला नेक्स्ट टार्गेट डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळेल. गॅप अप ओपनिंग नंतर जर बँक निफ्टी सरळ डाऊन साईडला येईल, म्हणजे ओपनिंग नंतर बँक निफ्टी सरळ डाऊन साईडला येईल तर बघायचं क्लोजिंग पॉईंटवरती बँक निफ्टी कशी बिहेव करते. तर क्लोजिंग पॉईंटवरती बँक निफ्टी आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल, म्हणजे 47,750च्या आसपास बँक निफ्टी आपल्याला सपोर्टिव्ह कॅन्डल करताना दिसेल किंवा सपोर्टिव्ह कॅन्डल आपल्याला जर इकडे बँक निफ्टीने दाखवली तर आपण एक छोटासा कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण गेले 2 दिवस तुम्ही जर बँक निफ्टीचा चार्ट बघितला तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला शार्प फॉल बघायला मिळतोय. काल 3 नंतर बँक निफ्टीमध्ये जो फॉल आलाय त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये आपण शार्प डाऊन साईडचे मुवमेंट बघायला मिळत आहेत. एक कॅन्डल बँक निफ्टीमध्ये ऑलमोस्ट 100, 200 पॉईंटची मिळत आहे. त्याच्यामुळे आपण एखादा जर कॉलचा ट्रेड घेतला तर त्याच्यामध्ये आपला स्टॉप लॉस हा स्ट्रिक्ट असणं गरजेचं आहे, जेणेकरून काय होईल, मार्केटमध्ये जर अगेन्स्ट मूव्ह जर आली, म्हणजे शार्प डाऊन साईडची मुवमेंट आली तर आपण तिकडे स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडू शकतो. जर इमोशनली आपण जर कॉलचा ट्रेड होल्ड केला तर चान्सेस आहेत की बँक निफ्टीमध्ये आपल्याला जबरदस्त लॉस होऊ शकतो. एकदा का तुम्ही लॉस बघितला तर तुमची सायकोलॉजी पूर्णपणे बिघडून जाणार. तुम्हाला तो ट्रेड होल्ड करावा की तिकडे कट करावा ह्याच विचारामध्ये तुम्ही काय करणार, दिवसा अखेर तुम्ही तो ट्रेड लॉसमध्ये कट करणार आणि तुमचं जे कॅपिटल आहे ते पूर्णपणे तिकडे लॉस करून घेणार. तर ह्या चुकीच्या गोष्टी तुम्हाला कधीही स्पेशली एक्सपायर दिवशी करायच्या नाहीत. तुम्ही जर ट्रेड घेतला तर त्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावूनच ट्रेड करा. अदरवाईज इमोशनल होऊन कोणताही ट्रेड होल्ड करण्याचा नादी लागू नका. ट्राय करा 10-15 पॉईंट निफ्टीमध्ये आणि 30-40 पॉईंट बँक निफ्टीमध्ये बुक करण्याचा. ओके, तर गॅप अप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. बँक निफ्टीमध्ये जर गॅप डाऊन ओपनिंग जर उद्या झाली
चान्सेस तर बँक निफ्टीमध्ये आपण जर ॲज पर जर प्राइस ॲक्शन बघितलं तर बँक निफ्टीमध्ये गॅवडन ओपनिंगची एक्सपेक्टेशन आहे. बँक निफ्टी जर गॅवडन ओपन झाली, गॅवडन ओपन होऊन जर अपसाईडला आली तर अपसाईडला 27,750 हा जो सपोर्ट आहे तो बँक निफ्टीसाठी एक रेजिस्टन्सचं काम करू शकतो. त्याच्यामुळे क्लोजिंग पॉईंटच्या खाली जोपर्यंत बँक निफ्टी असेल तोपर्यंत आपण काय करणार आहोत, पुढचा स्ट्रेट प्लॅन करणार आहोत, स्पेशली गॅवडन ओपनिंगमध्ये. मग गॅवडन ओपनिंगमध्ये आपण एका अपचा वेट करू आणि अपवरती आपण काय करू, पुढचा ट्रेड आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करू. टार्गेट्स आपले असतील 27,250 ते 27,450 ते 27,250 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये मिळतील. तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही जर ट्रेड करत असाल तर तुम्हाला चार्टवरती काय करायचं आहे, 150 पॉईंट तुम्हाला टार्गेट घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि स्टॉप लॉस आला तुम्हाला 50 पॉईंट स्टॉप लॉस लावायचा आहे. तर गॅवडन ओपनिंगचं प्लॅनिंग पण आपण इकडे डिस्कस केला. बँक निफ्टीमध्ये जर 1-1.5 नंतर बँक निफ्टीने आजचा जर लो ब्रेक केला किंवा 27,750चा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट जर बँक निफ्टीने स्पेशली उद्या 1-1.5 नंतर जर ब्रेक केला तर नक्कीच आपल्याला इकडे या लेवलचा खाली हिरो झिरोचा सेटअप मिळू शकतो. तर आपण या कंडिशनमध्ये 27,600चा जो पुट ऑप्शन आहे तो आपण हिरो झिरोसाठी बाय करू शकतो. पण हे कधी करायचं आहे, ज्यावेळेस बँक निफ्टी 1-1.5 नंतर आजचा किंवा 27,650चा जो सपोर्ट आहे तो प्रॉपरली ब्रेक करेल तर आपल्याला तिकडे पुटसाठी जायचं आहे. तर मोस्टली एक्सपायरीमध्ये तुम्हाला जर हिरो झिरोचा ट्रेड आयडेंटिफाय करायचं असेल तर तुम्हाला पहिला जो हा फर्स्ट हाफचा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्हाला रीड करता येणं गरजेचं आहे. त्या चार्टमध्ये मार्केटमध्ये कोणता पॅटर्न बनला आहे किंवा मार्केट कुठे ट्रेड करताना दिसते, सपोर्टवरती बँक मार्केट आहे की रेजिस्टन्सवरती मार्केट आहे हे बघणं गरजेचं असतं. आणि जर तुम्हाला रेजिस्टन्सवरती मार्केट मिळत असेल तर तिकडे तुम्हाला बघायचं की एखादा बेरिश कॅन्डल जर तुम्हाला मिळाला तर तुम्ही तिकडे हिरो झिरोसाठी पुटसाठी जाऊ शकता. जर सपोर्टवरती मार्केट जर असेल तर तिकडे चान्सेस असतात की शॉर्ट कव्हरिंग येण्याचे चान्सेस फार मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळतात. किंवा मॉर्निंगमध्ये जर बँक निफ्टीमध्ये आपल्याला फॉल बघायला मिळाला तर डाऊन साईडला जो सपोर्ट असतो 27,450 किंवा 27,350 या लेवलवरती जर आपल्याला एखाद मार्केट जर पॉज घेताना दिसेल तर चान्सेस असतात की तिथून आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग पण बघायला मिळू शकते. त्याच्यामुळे मॉर्निंगमध्ये तुमचा जर ट्रेड मिस झाला तर सेकंड हाफमध्ये तुम्ही डेफिनेटली कॅन्डलस्टिकचा वापर करून किंवा सपोर्ट रेजिस्टन्स बघून तिकडे तुम्ही ट्रेड आयडेंटिफाय करू शकता. आणि कमी ऑप्शनचा तुम्ही जास्त ऑप्शनमध्ये सेल करू शकता. म्हणजे 10-15 पॉईंटचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही 100-200 पॉईंटमध्ये सेल करू शकता. पण यासाठी तुमच्याकडे पेशन्स असणं पण गरजेचं असतं आणि प्रॉपर तुम्ही जर सेटअप आयडेंटिफाय केला तर नक्कीच तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला थोडंसं मार्केटला रीड करणं गरजेचं आहे. कधी कधी तुमची चुका पण होणार, कारण 100% मार्केटमध्ये कोणीही डेली प्रॉफिट करत नाही. एक ना एक दिवस तुमचा स्टॉप लॉस हा मार्केटमध्ये हिट होणारच. ज्या वेळेस स्टॉप लॉस हिट होईल त्या वेळेस आपल्याला कमीत कमी लॉस घेणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेस आपल्याला प्रॉफिट होईल ते प्रॉफिट आपल्याला मॅक्झिमाइज करता येणं गरजेचं आहे. या ज्या स्किल आहेत या छोट्या मोठ्या स्किल तुमच्याकडे असणं किंवा ॲक्वायर करणं गरजेचं आहे. ओके, तर बँक निफ्टीचा आपण इकडे प्लॅनिंग उद्याला डिस्कस केला. तर बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन झाली आणि बँक निफ्टी जर अशा प्रकारे पॉज घेताना दिसेल तर चान्सेस आहे की बँक निफ्टी आपल्याला उद्या पण अशी पॉज घेताना दिसू शकते. म्हणजे उद्याची एक्सपायरी कंप्लीट अशी वाईड एक्सपायरी पण जाऊ शकते, बोरिंग एक्सपायरी पण जाऊ शकते. त्याच्यामुळे कॅन्डलस्टिक कशा बनतात किंवा बँक निफ्टीचा स्ट्रक्चर कसं बनतंय हे थोडंसं ऑब्झर्व करा आणि काही गडबड करू नका. स्पेशली बँक निफ्टी आणि नवीन वर्ष चालू झालेलं आहे. आपल्याकडे अजून 360 दिवस आहेत. त्याच्यामुळं बँक निफ्टीमध्ये तुम्हाला खूप साऱ्या एक्सपायरी बघायला मिळतील. त्याच्यामुळे उद्याचीच एक्सपायरी तुम्हाला खूप मोठा फायदा देईल. या हेतून तुम्ही जर एक्सपायरी साठी तुम्ही जर थोडंसं आतुर असाल तर तुम्ही उद्याच लॉस करू शकता. त्याच्यामुळे शांत राहा. ट्रेड मिळाला तर ट्रेड घ्या, ट्रेड नाही घेतला तरी चालेल, कारण मार्केट डेली ओपन होतं आणि डेली क्लोज होतं. आपल्याला फायद्यासाठी ट्रेड करायचं आहे ना की तोट्यासाठी. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही थोड्याशा समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.